तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा प्रवास असणार आहे आपला हरिश्चंद्रगडाचा. हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारदरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला 6व्या शतकातील आहे. कदाचित 11व्या शतकात इथे विविध लेणी कोरण्यात आल्या. तर चला मग लगेच सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. तर मित्रांनो, आम्ही माळशेज घाटाच्या वरती आलेलो आहोत आणि इथं मस्त चहा प्यायला थांबलेलं. एक मस्त दुकान आहे त्यांचं, एकदम ओके मध्ये. हा बघा, इथं मस्त चहा प्यायला थांबलेलो आहोत आम्ही. हे काका मस्त एकदम ओके मध्ये चहा करून देणार आहेत आपल्याला. मस्त चहा पिऊ गरम गरम. धुका पण एवढ्या जास्त प्रमाणात होता की काय सांगायचं आता. आता मस्तपैकी चहा पिऊ गरम गरम आणि लगेच निघू. आता आपला उद्या एक अर्धा पाऊण तासाचा अजून रस्ता असेल आणि तिथून मग आपल्या गाड्या तिथं ठेवून मग आपली ट्रेकिंग करायची. ते लगेच तिथून ट्रेकिंग चालत जाऊ. मित्रांनो, मस्त आपला चहा आलेला आहे इकडे सर्वांचा. मस्तपैकी चहा घेऊ, एकदम गरम गरम, एकदम चहाची मजा घेऊ. मित्रांनो, मस्तपैकी आता चहा पिऊन झाला आणि आता लगेच निघूच आपण. आपल्या गाड्या इथं लगेच उभे आहेत. या बघा, इकडे एफ झेड पल्सर, ही पल्सर, शाईन आणि ती स्प्लेंडर. आणि 5 गाड्याने आपण 10 जण आहेत. तर मस्तपैकी जाऊ एकदम ओके. डायरेक्ट आपण आता त्या गावात जाऊ आपण. आता थोडाच टाइमाचा रस्ता आहे काहीतरी. तर मित्रांनो, आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला इथं आल्यानंतर तिथं पाटी भेटेल. पाटीच्या साईडला तिथे लगेच ट्रेकिंगला सुरुवात करायची. आपण लगेच ट्रेकिंगला सुरुवात करू आता. चला, थोडंच पुढे आल्यानंतर मित्रांनो लगेच आपल्याला इथे बघायला भेटेल हरिश्चंद्रेश्वर मंदिर. मंदिर इकडे आहे मित्रांनो, पुढे तिकडे जाऊ आता आपण. खूप अंधार आहे, सध्या 2 वाजलेत आणि खूप अंधार आहे. 2 वाजलेत मित्रांनो. खाली एकदम डेंजर रस्ते, काही समजत नाही. आता सुरुवात केली आम्ही चालायला, कारण की जास्त टाइम करून काय जमणार नाही आपल्याला. सनसेट बघायचे सकाळचा. बघूया मग. उद्या चहा पण आहे, मॅगी एवढी आणली, सर्व इकडे इकडे. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तर मित्रांनो, अजून एवढं चढून पण झालं नाही. आता सुरुवात केली आम्ही. आपल्याला किती टाइम झाला रे चढून? काय रे, आपल्याला किती टाइम झाला चढून? 4 तास झालं. आम्ही पावसाळी चालले गेलो. बाबा तिथून आलोय मी. मारता दे, मार कोणते. मला लिहिली थांबला लवडा वापस नाही द्या. बाबा तो आज नको भेटू तरी तो सांगतोय. तर मित्रांनो, आता आम्ही बराच चढून झालो आणि आता आम्हाला एक किडा भेटला, रुखाई किडा. आणि तो एकतर चावला ना तर खूप डेंजर असतो, विष येतो, खूप लवकर चढतो. बघू आता काय होतं ते. एकदम केअरफुली जायला लागते. तसे खूप मोठा प्रवास आहे ना, खूप वरते, डोंगरावरते. तर कधी काय आढळलं काय शक्यता नाही, त्यामुळे एकदम सावकाश सांभाळून जात जा. आणि आत्ताच आम्हाला तो किडा इथे दिसला. साप 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 बोल त्याला, साप साप बोल. बघू आता, जाऊ पुढे जाऊ आता. थांब, कर कर कर. तो काय बॅटरी टॉर्च आहे बघ तिथं.
दोन आहे दोन. दोन कुठे एक पानाला लिहिलंय तो आतमध्ये गेला, आतमध्ये लपला. ह्यो दुसरा हात तिकडे आहे ते. पांढरा आहे तो मोरे. अरे पांढरे मोरे मोरे मोरे. विषय संपले मित्रांनो. एवढी किडे दिसतात आज हिसाबाच्या बाहेर. परत आता पांढरं होतं ते पण 2-2 होतं. चांगला बोले. खूप डेंजर विषय. म्हणजे एकदम सावकाश एकदम याच्यामध्ये जायला लागेल. दाखीर होईल. चांगला बोले. चांगला बोले. त्या मागे. अजून घरात चढाच आहे. होते 1-1.5 तास लागेल अजून. सगळे बॅटरी ऑन कर रे. चांगला बोले. चार्जिंग संपली तरी चालेल, कारण की झाडावर बिडावर कुठेही काही पण असू शकते. आणि या साईडला दरी बघा. तर मित्रांनो आता खूप वरती आलेलो होतो आपण आणि बराच चढून झाले आपला आणि थोडासा बाकी आहे. पण एवढ्या प्रमाणात धुका पडलेला आहे ना. तर मित्रांनो आता पाठ झालेली आहे, कारण की खूप टाईम झाला आणि विषय असा झाला की आम्ही थोडासा जास्त नॉर्मल रस्ता चुकलो, त्यामुळे तो विषय झाला. पण आता एकदम परफेक्ट एकदम पाठ झालेली आहे आणि 1-1.5 किलोमीटर अंतरावर आता आपण असू. आता तिकडेच जाऊ. आता निघलेलो थोडा रेस्ट केला आणि मग आता तिकडेच चाललेले सगळेजण. आपण पण जाऊ. आता आपण जाणार आहेत बहुत मंदिराकडे जाणार आहेत आपण. आणि तिथनं कोकणकडा 1 किलोमीटर अंतरावर आहे बहुतेक. आणि मग पहिले मंदिराकडे जाऊ आणि मग तिथनं कोकणकडे जाऊ. चला. फायनली मित्रांनो आम्हाला आता दिसलेलं आहे तिकडे झोपडे आहेत. त्या तिकडे झोपडे आहेत, तिथे माणसं उभे आहेत. हरिश्चंद्रगड तर मित्रांनो फायनली आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हा इथे मंदिर आहे. खूप वेळ झाला कारण की 2 वाजता आम्ही चढायला सुरुवात केली आणि 2 बहुतेक 5 तास लागले आम्हाला इथे चढायला, कारण की थोडासा रस्ता चुकलो त्यामुळे. बाकी एवढा विषय नाही. आता इकडे मस्तपैकी दर्शन घेऊ. आतमध्ये तुम्हाला दाखवतोच. चला बघू आतमध्ये. तर मित्रांनो आता मंदिरात चाललेलो आहोत. मंदिर चला रे पटापट. चला जाऊ आतमध्ये आता. तर आता आपण मंदिरात आलेलो आहोत मित्रांनो. हा मंदिर. तिथे आपण दर्शन घेतलं. इथे दर्शन घेतलं आता आपण. इकडे थोडस बसू मस्त पैकी. थोडस बसू मस्त पैकी. आणि ह्या साईडला मस्त आपला गणपती बाप्पा आहे. सूर्य पण खूप लेट आला, म्हणजे आम्हीच लेट झालो, बाकी काय नाही. मित्रांनो हा मंदिर आहे. मंदिराच्या थोड्या साईडला इथं मस्त पाण्याचा टाका आहे आणि पाणी एवढं शुद्ध आहे का पूर्ण पाण्याच्या खोल आतमध्ये पण दिसतंय. एवढं शुद्ध पाणी आहे आणि खूप काही आहे साईडला. पण एका साईडला आलो का इथे विठ्ठल रखुमाई आहे आणि इथे पण परत एक पाण्याचा टाका आहे. हॅलो 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 आवाज बघा कसा घुमतंय. पाणी बघा किती शुद्ध आहे, पूर्ण आतलं दिसतंय. इकडे पण पिंडी आहे. प्रत्येक मंदिराच्या प्रत्येक चौरस साईडला काही ना काहीतरी दिलेलंच आहे. बघू आपण त्या साईडला बघू आता.
इथे नंदी पण दिलेलं आहे. इकडे काहीतरी दिलेलं आहे. इथे पण परत पाण्याचा कुंड आहे मोठा. आता आपल्याला तिकडं जायचंय मित्रांनो. पाण्याचं कुंड खूप आहेत कारण की इथे पण आहे बघा. आणि इथे मस्त मूर्ती दिलेली आहे आणि या साईडला काहीतरी वस्त्र ठेवलं त्यांनी बस. आणि हा आपला मंदिर. आणि आता आपण तिकडे चाललोत. आता मित्रांनो आता आपण जिथे शंकराची पिंड आहे म्हणजे तिथे 4 स्तंभ आहेत तिथे आपण आलेलो आहोत. आता दाखवतो तुम्हाला. हे इथे लोक चाललेले आहेत तिकडे. हा एक कलियुगाचा एक केलेला आहे हा. बाकी हे 3 गेलेले आहेत. जेव्हा हा स्तंभ तुटेल तेव्हा कलियुगाचा नाश होईल असं असतंय. आणि इथेच वरती आपलं मंदिर आहे. आता मंदिरावरनं इथे स्ट्रेट खाली आलो की लगेचच इथे शंकराची पिंडी आहे. चला मित्रांनो आपण पण जाऊ तिकडे. थंड आहे काय? थंड आहे रे. वंड आहे काय खाली? मस्त थंड आहे. मस्त थंड आहे पाणी. खाली बघ कसं आहे. मस्त थंड आहे पाणी. मित्रांनो दर्शन घेतलं आपण. इकडं सगळं स्नान पण करतात इकडे बघू शकता तुम्ही. खूप गार पाणी आहे. आता मित्रांनो आपलं दर्शन झालंय एकदम ओके मध्ये सगळं दर्शन झालं. आता आपला राहिलं तो कोकण कडा फक्त. आणि कोकण कडायला जायच्या अगोदर आपण आपण मस्त चटणी भाकर आणले आणि अजून काही एक्सेट्रा आणले ते खाऊ थोडं आणि मग आपण जाऊ कोकण कड्याकडे. तर मित्रांनो आता आपण नाश्ता केलेला एकदम ओके मध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आपला हा इथे मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या मागे आपण कोकण कडा आहे तिथे कोकण कड्याला जाणार आहेत. कोकण कड्याला मॅक्झिमम 15-20 मिनिटं लागतात. आणि कोकण कड्याचा विषय असा आहे की कोकण कडा आहे ना कोकण कड्यावरनं कोकणातले काही गाव दिसतात असा विषय कोकण कड्याला. तर आपण जाऊ तिकडे. आता कोकण कड्याला जात असताना तुम्हाला मध्ये एक गणपती बाप्पाची एक मूर्ती लागेल तुम्ही बघू शकता. ही बघा इथे एक मूर्ती लागेल तुम्हाला. आणि ते काहीतरी यांना हिड्याची काचोली भेटले काहीतरी बघू. एक कुठे आहे रे काचोली? म्हणजे एकदम हे बघा इथे काचोली आहे. एकदम आत्ताच कोणतरी काचोली काढले तर आजीच आहे विषय नाही. शिवरात्रीच्या दिवशी पूजेला वापरतात. पिंडी पण वापरतात. दाखव प्रशांत. हा ना काय बोलला कशाला वापरतात अक्षदा? शिवरात्रीला वापरतो. काय नाव काय? हा बघा हा फळ मित्रांनो. शिवरात्रीच्या दिवशी त्याला मी असा पकडतो या बघ. दिसला काटेत त्याला काटेत का दोरात टोचतील. चला जाऊ कोकण कड्याकडे आता. लांबचा अँगल घेतला कसा? तर मित्रांनो आम्ही कोकण कड्याकडे जातच होतो पण तेवढ्याच मित्रांनी काही मॅगी करायचं ठरवलेलं. सामान्य मंजुट्यात आणलेला मग काय त्या डिशा राहिलेला मग ते आता बघू. आता इथे घ्यायला घेतला खूप महाग भेटतं तिथं. भेटलं कितीला? नाही
बघू आता डिशा बिशा घेतलात मस्त की आपण कोकणकडे इथं मस्त एकदम माहोल बनवून एकदम मॅगी बनवू. मॅगी नंतर लगेच चहा पण बनवू एकदम ओके मध्ये. तर फायनल मित्रांनो आपण कोकणकडे इथे आलेलो तुम्ही बघू शकता. खाली पडत नाही ना आता नाही पडत. डायरेक्ट नाही पडत हा डायरेक्ट नाही पडत. खूप डेंजर आहे कोकणकडं. तिथे वाराने सुटला ते एक बरं. त्या लँडिंग मेगापिक्सल कॅमेरा तो सेन्सर नव्हता त्याने बसून घेतला. इतना चढ़ के आते हैं बसल ओके का रे जास्त क्लोज जाऊ नका का क्लोज मध्ये जा. बरोबर ना तिला मस्त वाटतं. अरे तिकडं पण आहे अरे आम्ही खालचं इंजेक्शन झालं. खोल बघ ना किती आहे खोल बघ ना किती आहे. काय नाही काय नाही काय इथून बघ ना डायरेक्ट असा गेला तर डायरेक्ट खालीच जाईल. जास्त रिस्क काही घेत जाऊ नका. आपलं जवळच्या जवळ प्रिक्युटर असेल मग या तिकडे नाही की तरी. घे रे बरोबर झाले झाले चिटकेला खाली पर्पल ती कोण तुझ्या नावाला अरे जाणार रे तुझा आहे बाबा तू नाही वाटेल साईडने ओळख त्याला